आपण रोजच्या आयुष्यात गुगल किती वापरतो याचा कधी विचार केलाय? म्हणजे सकाळी उठता उठता काहीतरी शोधायचं असेल तर गुगल, कुठे जायचं असेल, रस्ता हवा असेल तर गुगल मॅप्स, आणि व्हिडिओ बघायचा असेल तर अर्थातच यूट्यूब. हे सगळं इतकं आपल्या अंगवळणी पडलंय की आपण यावर किती अवलंबून आहोत हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. पण जी कंपनी आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनली आहे ती नेमकी किती मोठी आहे? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर तोच मूळ प्रश्न, गुगल खरंच किती मोठा आहे? ह्याचं उत्तर एका शब्दात किंवा एका आकड्यात देणं जवळजवळ अशक्य आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका प्रवासावर निघावं लागेल. आपण सुरुवात करणार आहोत आपल्यासारख्या अब्जावधी वापरकर्त्यांपासून. मग आपण बघणार आहोत त्याची प्रचंड आर्थिक ताकद, आणि शेवटी आपण पोहोचणार आहोत त्या अदृश्य पायापर्यंत ज्यावर हे सगळं साम्राज्य उभं आहे. चला तर मग या मोठ्या चित्राचा पहिला आणि आपल्याला सगळ्यात जास्त ओळखीचा भाग पाहूया. तो म्हणजे गुगल वापरणारी माणसं, म्हणजेच आपण सगळेच. अब्जावधी लोक जे दररोज गुगलच्या डिजिटल दुनियेत वावरत असतात. आता ही स्लाइड बघा. ही आपल्याला गुगलच्या ताकदीची खरी कल्पना देते. मोबाईलवर काहीही शोधण्याच्या मार्केटमध्ये तब्बल 90% जास्त वाटा एकट्या गुगलचा आहे. ह्याचा सरळ अर्थ काय होतो माहितीये? जगातला जवळजवळ प्रत्येक जण माहितीसाठी फक्त आणि फक्त गुगलवरच अवलंबून आहे. याला मक्तेदारी नाही तर अजून काय म्हणायचं, बरोबर ना? आणि ही ताकद किती मोठी आहे तर गुगल दररोज अब्जावधी सर्च क्वेरीज हाताळतं. विचार करा, जगातल्या कोट्यवधी लोकांच्या मनात येणारे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांची उत्सुकता, हे सगळं काही दररोज गुगलच्या सर्व्हरमधून जातं. हा आकडाच आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. पण थांबा, गुगल म्हणजे फक्त एक सर्च इंजिन नाहीये, ती एक पूर्ण इकोसिस्टम आहे. जगातले बहुतेक स्मार्टफोन ज्या अँड्रॉइडवर चालतात ते गुगलचं आहे. जगातली सगळ्यात मोठी व्हिडिओ लायब्ररी यूट्यूब, ती गुगलचीच. आणि मग जीमेल, मॅप्स, क्रोम, ड्राईव्ह, ही यादी तर संपतच नाही. कळत नकळत आपण 24 तास गुगलच्याच जगात वावरत असतो. आता साहजिक आहे, जेव्हा अब्जावधी लोक तुमची सेवा वापरतात तेव्हा त्यातून एक प्रचंड आर्थिक शक्ती तयार होते. चला आता या डिजिटल साम्राज्याला चालवणाऱ्या पैशाच्या इंजिनवर एक नजर टाकूया. आता हा आकडा नीट बघा. सुमारे $3.6 ट्रिलियन. हो, बरोबर ऐकलात, ट्रिलियन. ही आहे गुगलची जी मूळ कंपनी आहे अल्फाबेट, तिची मार्केटमधली किंमत. आता ही रक्कम किती प्रचंड आहे हे सांगायचं झालं तर जगातल्या कित्येक देशांचा जो एकूण GDP असतो ना, त्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे ही फक्त एक कंपनी नाहीये, ही तर एक आर्थिक महासत्ताच आहे. मग जगातल्या इतर कंपन्यांच्या तुलनेत ही कंपनी कुठे उभी आहे? तर ही स्लाइड दाखवते की अल्फाबेट जगातली दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. तिच्यापुढे फक्त एकच कंपनी आहे, एनव्हिडिया. म्हणजे मुद्दा हा आहे की आपण जगातल्या सगळ्यात शक्तिशाली आर्थिक संस्थांपैकी एकीबद्दल बोलतोय. आणि कंपनी वर्षाला किती कमवतंय? तर 2024 साली कंपनीचा वार्षिक महसूल होता तब्बल $348 अब्ज. यातला सगळ्यात मोठा हिस्सा येतो जाहिरातींमधून. आपण जे काही शोधतो, जे काही पाहतो, त्यावरून आपल्या आवडीनिवडी ओळखून गुगल आपल्याला जाहिराती दाखवतं, आणि त्याचंच रूपांतर या पैशांच्या महासागरात होतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण डिजिटल जग पाहिलं, पैशांचं जग पाहिलं, पण हे सगळं आभासी साम्राज्य एका प्रचंड मोठ्या भौतिक पायावर उभं आहे. एक असं जग जे आपल्याला सहसा दिसत नाही. चला गुगलच्या या खऱ्याखुऱ्या फिजिकल साम्राज्याची ओळख करून घेऊया. हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. डिजिटल कामांना आधार देण्यासाठी एका मोठ्या भौतिक अस्तित्वाची गरज असते. याचा अर्थ हे सगळं काही जादूने किंवा हवेत घडत नाही. यामागे एक ठोस, वास्तविक जग आहे. या भौतिक साम्राज्याचा पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे माणसं. 2023 पर्यंत अल्फाबेटमध्ये 1,82,000पेक्षा जास्त कर्मचारी होते. म्हणजे विचार करा, एखाद्या छोट्या शहराची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे लोक रोज हे महाकाय तंत्रज्ञान चालवण्यासाठी काम करतात. आणि हे लोक जगभर पसरलेले आहेत. कॅलिफोर्नियामधलं गुगलप्लेक्स हे त्यांचं मुख्य ऑफिस. तर आपल्या भारतात हैदराबाद शहरात त्यांचं अमेरिकेबाहेरचं सगळ्यात मोठं ऑफिस आहे. पण ह्या सगळ्याच्या मागे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं डेटा सेंटर्सचं एक मोठं जाळं आहे. हे डेटा सेंटर्स म्हणजे गुगलचा खरा मेंदू आणि हृदय आहेत. आणि आता आपण येतोय गुगलच्या विस्ताराच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात शक्तिशाली आणि पूर्णपणे अदृश्य भागाकडे, आणि तो म्हणजे डेटा.
हा एक असा महापूर आहे जो आपल्याला दिसत नाही, पण तो सेकंदाला वाहत असतो. पुढचा आकडा समजून घेण्यासाठी आपल्याला एक नवीन शब्द समजून घ्यावा लागेल, एक्झाबाईट. आता आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरची मेमरी काही टेराबाईट्समध्ये असते, बरोबर? तर कल्पना करा, एक एक्झाबाईट म्हणजे असे लाखो टेराबाईट्स एकत्र केल्यावर जे होईल ते. तर गुगल दररोज अंदाजे 40,000 पेटाबाईट्स डेटावर प्रक्रिया करतं. म्हणजेच 40 एक्झाबाईट्स. हा डेटाचा इतका प्रचंड ओघ आहे की तो आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचा आहे. आपल्या प्रत्येक सर्च मागे, प्रत्येक क्लिक मागे हे अवाढव्य मशीन दिवस-रात्र काम करत असतं. हे आहे गुगलचं खरं स्वरूप. पर वापरकर्त्यांपासून सुरू झालेला हा आपला प्रवास अब्जावधी डॉलर्स, लाखो कर्मचारी आणि डेटाच्या महासागरापर्यंत पोहोचला. या सगळ्या प्रवासानंतर एकच प्रश्न उरतो. जेव्हा एखादी संस्था जगातली सगळी माहिती इतक्या प्रचंड प्रमाणात हाताळते, तेव्हा त्याचा आपल्या सगळ्यांसाठी नेमका अर्थ काय होतो? यावर नक्कीच विचार करायला हवा.